सगळं टेरेसवर पाणी पाणी, नुसतं पाणी पाणी. हे बघा, हे झाड तुम्हाला दिसत असेल, हे इथे पूर्ण मिनी काश्मीर असतं. पूर्ण इथून काळं 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 दिसणार. आत्ताच एवढं दिसायला लागलंय. बनवली आज तोंडल्याची भाजी. लवकर जाते पळत 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 नाही गाडीवर, आणि त्याला घेऊन येते. सो गाईज, बनलेत आपले नूडल्स आणि ही चटणी. एक गोष्ट सांगायला विसरले, आज होता शंकर महाराज प्रकट दिन सोहळा. सो त्यांनी मला पाठवलं एका मठामधलं थोडंसं व्हिडिओ, तर ते क्लिप्स मी पुढे टाकते, तुम्ही बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग मी चालू केला आहे आमच्या टेरेसवरून. टेरेसवर आली आहे आणि एवढा पाऊस झाला आहे रात्री, खूप जास्त पाऊस झाला आहे, खूप जास्त. सो झाडांना पण पाणी भेटलं, चांगलीच गोष्ट आहे. आणि सगळं मागे मम्मींनी चटई वगैरे टाकली होती, त्याला पण पाणी भेटलं आहे. सगळं टेरेसवर पाणी पाणी, नुसतं पाणी पाणी. बघा मागे झाडं सगळं हिरवं हिरवं दिसायला लागलं. आता दाखवते मी तुम्हाला एक. हे बघा, हे झाड तुम्हाला दिसत असेल, ह्याला म्हणतात तुतू. मम्मी बोलतात हे तुतूचं झाड आहे, बट माहीत नाही कोणतं आहे हे नक्की, एकदा सर्च करायला लागेल. मम्मी तर बोलतात तुतूचं झाड आहे, बट तसंच दिसतंय थोडंफार. ब्लॅक असतं, बट हे रेड कलरचं कसं दिसतंय कळत नाही आहे. हा कढीपत्ता बघा, सगळं किती छान दिसतंय, हिरवं हिरवं सगळं. मस्त पाणी भेटलं आहे आज झाडांना. झाडं तर मी दाखवलीत तुम्हाला सगळी आधी. सो बघा, आमच्या झाडाला लिंबू लागले होते 2-3, कुठे गेले काय माहिती लिंबू. ते बहुतेक तोडून टाकले पक्ष्यांनी लिंबू. गेले, थोडेसेच लागले होते. हां, इथे आहेत, इथे आहेत, हे 2 आहेत, दिसत असतील तुम्हाला. बघा, थांबा, ब्लर होते. बघा, जे लिंबू लागले होते ते इथे लपून बसलेत, दिसत असेल तुम्हाला. हे छोटूसा एकदम चिटकूसा, इथे एक आणि इथे एक आहे, असं लिंबूचं हे झाड. आणि दुसरे अजून कुठे गेले माहीत नाही, गायबच झालेत. आणि हे झाड पण बघा, पूर्ण पिवळं पडलं होतं, येल्लो कलरचं झालं होतं, ते पण आता ग्रीन ग्रीन झालं एकदम. आणि आंब्याची झाडं पण आता वाढत चालली आहे, ती आपल्याला गावाला जाऊन लावायची आहे. आणि मिरच्या तर बघा, मिरच्या पण आल्या आहेत, थोड्या 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 काढल्यात बहुतेक, मी मम्मीकडे गेलेले तेव्हा आल्यात. इथे इतकं छोटंसं रोप आहे तरी किती आल्यात मिरच्या पण. गुलाब तर अजून आलं नाही. आणि हे नीमचं झाड, हे बघा काहीच, पूर्ण टेरेसवर पाणी पाणी झालं आहे. आपल्याला ॲक्च्युली वरचं पण घर बांधायचं आहे. पप्पा होते, पप्पांनी आधीचे पिलर वगैरे उभे करून ठेवलेत असे. सो आता गावाकडचं घर झाल्यावर मम्मी बोलत आहेत की वरचं पण घर बांधून घ्यायचं आणि या घराच्या वरती टेरेस काढायचं. सो बघू आता कसं जमतं आहे ते. आता पहिलं गावाकडचं घर. ही आमची बॅक साईड आहे पूर्ण, बघा पूर्ण अडकून ठेवली ही बॅक साईड. इतकं छान होतं खेळायला वगैरे. आणि आता थंडीमध्ये मी तुम्हाला दाखवेल, इथे पूर्ण मिनी काश्मीर असतं, पूर्ण फॉग असतो, पूर्ण फॉग दिसतच नाही. आता तुम्हाला दिसतंय ना सगळं झाड, समोरचे बिल्डिंग वगैरे काहीच दिसत नाही समोरचं, सगळं व्हाईट 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 असतं. आणि समोर ते एकच नारळाचं झाड राहिलं आहे, बाकी आंब्याची वगैरे खूप झाडं होती. इथे एक होतं, इथे एक समोर होतं, पण त्यांनी घर वगैरे बांधलं, सो कापून टाकली आंब्याची झाडं. पण खूपच लवकर आली आहे मी आज वरती, आणि थोडीशी थंडी पण वाजते आज, छान वाटतंय. पण असंच पाहिजे रोज, पाऊस नको, पण पाऊसमध्ये चिपचिप नको वाटते. बट वातावरण चांगलं झालं आहे, थोडंसं थंड पडलं आहे, नाही तर गरम होत होतं भरपूर. सो आता जरा ठीक वाटतं आहे. सो चलो, जाते मी आता खाली, कारण आता हजबंडला पण जायचं आहे ऑफिसला आणि बाबूची पण स्कूल आहे. सो चलो. आणि बघा, तुम्हाला दिसत असतील, मला तर खूप दिसत आहेत, माझे डार्क सर्कल्स खूप वाढत चाललेत. काहीतरी केलं पाहिजे, झोप झाली पाहिजे रात्रीची लवकर. सो चलो, नाही तर पूर्ण भूती दिसणार मी, पूर्ण इथून काळं 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 दिसणार. आत्ताच एवढं दिसायला लागलं आहे.
सो चलो जाते आता मी खाली. सो गाईज बघा मी बनवते लंच. इथे बनवली आज तोंडल्याची भाजी. झाली ऑलमोस्ट. आता यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला आणि मग रेडी झाली आपली तोंडाची भाजी. आणि इथे पीठ वगैरे ठेवलं आहे म्हणून चपाती लाटायची आता फक्त. मम्मींसाठी एक भाकरी करायची. भाऊजी तर काय जेवणार नाही मग. तर बघा झाली आता भाजी आपली ही. टाकूया इथे कूट आपण थोडासा. खूप दिवसांनी खाते मी ॲक्च्युली ही भाजी. आवडत नाही पण बघू आता कशी लागते. कांदा टमॅटो आणि थोडंसं बेसन टाकलं होतं परतताना आणि आता कूट टाकलं. दिसते तर चांगली. बघू आता कशी लागते. सो भाजी वगैरे झाली आहे बनवून. आता मी चालली बाबूला घ्यायला. थोडासा लेट झाला आहे बट निघाली आता. लवकर जाते पळत नाही गाडीवर आणि त्याला घेऊन येते. सो गाईज आता मी बनवते आहे व्हेज हक्का नूडल्स. मला माहिती आहे मी आधी पण बनवलेत एकदा नाही खूप वेळा बनवलेत. पण मागच्याच पण एकदा व्हिडिओमध्ये टाकलं आहे मी. सो पण काय करू खाऊशी वाटतात सगळ्यांना. सो बनवते आता. इथे चालू आहे माझं कटिंग चॉपिंग आणि मग बनवते व्हेज हक्का नूडल्स. रेसिपी तर काय टाकत नाही मी कारण टाकलेली ऑलरेडी खूप आधी शॉर्ट्समध्ये. बघा तुम्हाला सापडेल व्हेज हक्का नूडल्सची रेसिपी. नक्की बघा. सो गाईज बनलेत आपले नूडल्स आणि ही चटणी. सो गाईज आज मी सकाळी एक गोष्ट सांगायला विसरले. आज होता शंकर महाराज प्रकट दिन सोहळा. खूप मोठा सोहळा असतो माझ्या मम्मीच्या तिकडे धनकवडीमध्ये. कारण धनकवडीचा राजा आहे आमचे शंकर महाराज. खूप जास्त म्हणजे एवढे भक्त आहेत ना त्यांचे की विचारू नका. आणि खरंच जादू आहे तिथे. त्यांच्या मठात गेलं ना काहीतरी असं वेगळंच वाटतं. एकदम प्रसन्न वाटतं. म्हणजे ते तर प्रत्येक मंदिरात आपल्याला वाटतंच प्रसन्न. पण आहे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे असं तिकडे गेलं ना काहीतरी वेगळंच वाटतं असं छान. आणि खूप म्हणजे खूप जास्त त्यांच्यामध्ये पावर आहे. आणि खरंच शंकर महाराज जय शंकर. त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. जेव्हा माझ्याकडे पूर्ण माहिती देणारं कोणतरी असेल व्यक्ती माझ्यासोबत तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल शंकर महाराजांची पूर्ण माहिती. मी नाही सांगणार. त्या व्यक्तीला माहीत असेल तेच सांगतील तुम्हाला शंकर महाराजांचं. मला पण एवढं जास्त माहीत नाही आहे. पण तिथं त्यांची समाधी आहे धनकवडीमध्ये. तेवढं माहिती आहे. अजून पण थोडंफार माहिती आहे पण मी तुम्हाला सांगेलच. आता भरपूर लेट झालं आहे. हे सगळं सकाळीच सांगणार होते मी. बट तिकडे खूप मोठी त्यांची पालखी निघते. फालतूपणा अजिबात नसतो. DJ नाही काय नाही. पालखी निघती शांतपणे. खूप छान वाटतं. खूप छान. सगळेजण स्वागत करणार त्यांचा. पूर्ण चौकात त्यांचं स्वागत असतो. आणि खूप जास्त छान वाटतं. शंकर महाराज खरंच खूप भारी. पुढच्या वर्षी जेव्हा त्यांचं प्रकट दिन असेल मला जमत असेल तर मी नक्की जाईल. मी आत्ताच नाही काय बोलू शकत कारण बघू जाईल. तोपर्यंत शंकर महाराज काय माहिती किती माझं चॅनल ग्रो करतं आहे. तोपर्यंत माझं चॅनल कसं चालतं आहे ते सगळं बघूच आपण आता. सो हां गाईज आता पुढे मी काही क्लिप टाकणार आहे. आमच्या ताई मुंबईला राहतात त्या. तर त्या गेल्या होत्या एका मठामध्ये आज आणि त्यांनी व्हिडिओज बनवलेत माझ्या व्लॉगसाठी. सो ते मी व्हिडिओ शेअर करते. आम्हाला तर जाणं तिथे पॉसिबल नाही होत सारखं कारण गावाला पण घर चालू आहे. सो त्या असं जातात बाहेर वगैरे तेव्हा असे क्लिप्स वगैरे सेंड करत असतात ते थोड्याफार. सो त्यांनी मला पाठवलं एका मठामधलं थोडंसं व्हिडिओ. तर ते क्लिप्स मी पुढे टाकते. तुम्ही बघा. थोडंसं त्यांना पण आम्ही सांगतो आहे व्लॉगिंग चालू करायला बट त्या नको बोलत आहेत. लाजत आहेत त्या. सो बघू त्या पण लवकरच व्लॉगिंग चालू करतील. चालू केलं तर मी खाली टाकेलच तर त्यांचं चॅनलचे लिंक वगैरे. तर तुम्ही त्यांना पण सपोर्ट करा इफ त्या चालू करणार असतील तर बघूयात. सो गाईज बघा तुम्ही पुढच्या क्लिप त्यांच्या तिथल्या मठातल्या.
पूर्ण नाही टाकत आहे, थोडंफार टाकते. बघा तुम्ही, व्हॉईस ओव्हर करायला बोललो आम्ही त्यांना, तर व्हॉईस ओव्हर पण नाही केला. सो बघा तुम्ही आता नुसत्या क्लिप्सच बघा, कारण मला पण त्यांच्याबद्दल एवढी माहिती नाही आहे, ते जे मठ आहे तिथलं. सो मी पण काय सांगू शकत नाही. सो तुम्ही क्लिप्स बघा, छान आहे, मस्त आहे. वाकून कसं करते असं म्हणून असं वाकून कसं करते वाकून कर ना तिथे काय सो गाईज, बघितलंच असेल तुम्ही सगळं व्हिडिओ वगैरे टाकलेले मी. सो चलो, आजसाठी एवढंच बाद झालं. भेटूया आपण उद्या पण ब्लॉगमध्ये काहीतरी मी तुम्हाला दाखवते. आम्ही जाणार आहे बाहेर, थोडंसं मी तुम्हाला सांगितलं होतं, थोडंसं बाहेर काम वगैरे आहे. सो उद्या आम्ही चाललो आहे, मी, मम्मी, बाबू आणि हस्बंड. अजून बघू कोणा येत असेल तर. सो चलो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्या परत नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.